तुमच्या घरात ही दोन फुलं एकत्र फुलली असेल तर ऐका. तुमच्या घरात अचानक गोकर्ण किंवा प्राजक्ताचं फूल उमललं असेल किंवा तुमच्या अंगणात ही दोन्ही झाडं एकत्र असेल किंवा ती एकत्र फुलू लागली असेल तर समजा तुमच्या घरावर ईश्वरी कृपा आहे आणि ईश्वर तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. हा कोणताही योगायोग नाहीये, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या आणि शुभ बदलावाचा संकेत आहे. यासाठी तुम्हाला गोकर्ण आणि प्राजक्ताची एक आध्यात्मिक कथा सांगते. प्राचीन काळी एका गावात एक गरीब पण अतिशय भक्तिमान वृद्ध दाम्पत्य राहत होतं. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, पण भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्यावर त्यांची अखंड श्रद्धा होती. दररोज ते आपल्या छोट्याशा अंगणात असलेल्या गोकर्ण म्हणजे ज्याला अपराजिता म्हणतात आणि प्राजक्ता या दोन झाडांची सेवा करत होते. पहाटे प्राजक्ताची पडलेली फुलं ते श्रीहरी विष्णूंना अर्पण करत आणि सोमवारी गोकर्णाची फुलं भगवान महादेवांना किंवा शिवलिंगावर वाहत. काही वर्ष गेली, पण त्यांच्या जीवनात अनेक अडचणी होत्या. आर्थिक संकट, कर्ज आणि मुलाच्या नोकरीची चिंता सतत होती. तरीही त्यांनी देवावरील विश्वास सोडला नाही. एके दिवशी श्रावण महिन्यात गोकर्णाच्या वेलीवर असंख्य फुलं आली आणि त्याच वेळी प्राजक्ताची झाडही फुलांनी बहरून गेले. गावातील एका संतांनी ते पाहिलं आणि म्हणाले की ही फुलं केवळ झाडांचीच फुलं नाही, तर तुमच्या श्रद्धेचे फुल आहे. ज्या घरात गोकर्ण आणि प्राजक्ता एकत्र बहरतात त्या घरात देवकृपेचा मार्ग खुला होतो. काही दिवसातच त्यांच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली, कर्ज फेडण्याचे मार्ग सापडलेत, घरातील कलह संपले आणि आनंदाचं वातावरण त्यांच्या घरात निर्माण झालं. तेव्हा संत म्हणाले की चमत्कार हा फुलांमध्येच नाही, तर तुमच्या श्रद्धेत आहे, तुमच्या सेवेत आहे आणि तुमच्या भक्तीमध्ये आहे. गोकर्ण हे शिव तत्वाचं तर प्राजक्ता हे भगवान श्रीहरी विष्णू तत्वाचं प्रतीक मानलं जातं. कारण प्राजक्ताची फुलं ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. एकंदरीतच प्राजक्ताच्या फुलांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. आणि जिथे लक्ष्मी असते तिथे भगवान श्रीहरी विष्णूंचाही वास असतो. जेव्हा श्रद्धा आणि भक्ती एकत्र येतात तेव्हा जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडू लागतात. आणि तेव्हापासूनच अशी लोककथा सांगितली जाते की ज्या घरात गोकर्ण आणि प्राजक्ता प्रेमानं जोपासलं जातं किंवा त्या घरात एकत्र गोकर्णाची फुलं किंवा प्राजक्ताची फुलं उमलली असतील तर त्या घरात शांतता, भक्तिभाव आणि सकारात्मकतेचा वास कायम राहतो. आता या कथेचा संदेश काय आहे, तर फुले देवकृपेचे प्रतीक असू शकतात, पण खरा चमत्कार श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक कर्म यांच्यात दडलेला असतो. आता तुमच्याकडे फक्त गोकर्ण असेल आणि ते फुललं असेल किंवा ते उमललं असेल तर काय घडतं, तर लोकश्रद्धेनुसार घरात गोकर्णाचं फुल उमललं की काही शुभ संकेत मिळतात. जसे रखडलेली कामं हळूहळू मार्गी लागण्यास मदत मिळते, नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमधील अडथळे कमी होण्याची शक्यता निर्माण होते, मनातील भीती